बी रेडी स्टार्ट। सदरहू दावा वादीने प्रतिवादीकडून रक्कम ₹30,000 12% व्याजासह वसूल करून मिळण्यासाठी दाखल केला आहे। वादीचे वादपत्रातील कथन थोडक्यात असे आहे की वादींनी दिनांक 9/2/2009 रोजी डॉ. सलीम अली सरोवर उद्यान प्रवेश शुल्क व वाहनतळ शुल्क वसुली ठेका देण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली। प्रतिवादीने लिलावात भाग घेऊन त्यांनी बोलीत लावली रक्कम ₹11,000 प्रति महिना स्वीकृत करण्यात आली। प्रतिवादीस शर्ती व अटीनुसार दिनांक 1/4/2009 ते दिनांक 31/3/2010 पर्यंतचा ठेका देण्यात आला। दिनांक 13/3/2009 रोजी वादी व प्रतिवादी यांच्यात ठराव करण्यात आला असून प्रतिवादीने प्रवेश शुल्क व वाहनतळ शुल्क यांची वसुली करून देखील वादींना मान्य केलेल्या रकमेचा भरणा केलेला नाही, म्हणून वादीने दिनांक 13/4/2009, दिनांक 4/9/2009, दिनांक 4/1/2010, दिनांक 25/1/2010 व दिनांक 22/4/2010 रोजी रक्कम भरणा करण्याबाबत नोटीस दिली। परिच्छेद प्रतिवादीने त्यांना देय असलेली रक्कम ₹30,000 चा भरणा केला नाही, म्हणून वादींनी करार संपुष्टात आल्यापासून रक्कम वसूल होईपर्यंत 12% व्याजासह सदरहू रक्कम वसूल करून मिळण्याकरिता सदरहू दावा दाखल केला आहे। प्रतिवादीने दिनांक 2/5/2015 रोजी निशाणी क्रमांक 18 अन्वये लेखी म्हणणे देऊन दाव्यास सक्त हरकत घेतली। प्रतिवादीने कथन केले की वादींनी प्रतिवादीकडून रक्कम ₹30,000 येणे असल्याबाबत कुठलेही कागदपत्रे दाखल केलेले नसून नियमानुसार कुठलाही हिशोब दाखल केला नसल्याचे त्यांनी कथन केले आहे। वादींनी करार हा एकीकडे लिलाव असल्याचे व दुसरीकडे भाडेपट्ट्यावर दिल्याचे दर्शविले असल्याचे त्यांनी कथन केले आहे। वादींनी प्रतिवादीकडून रक्कम देय असल्याबाबत सिद्ध केलेले नसून दावा दाखल करण्यासाठी कुठलेही कारण घडलेले नसल्याचे त्यांनी कथन केलेले आहे। वादी व प्रतिवादीच्या उपरोक्त कथनावर दिनांक 7/2/2019 रोजी निशाणी क्रमांक 33 अन्वये खालील मुद्दे काढले असून त्यावरील निष्कर्ष कारण मीमांसेसहित मी खालीलप्रमाणे नोंदवित आहे। परिच्छेद वादीने त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी वसंत निकम यांनी वादींतर्फे साक्षीदार क्रमांक 1 म्हणून निशाणी क्रमांक 21 अन्वये तपासले आहे। त्यांनी आपल्या साक्षीत दिनांक 9/2/2009 रोजी अली सरोवर उद्यान शुल्क व वाहनतळ शुल्क वसुली ठेका देण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केल्याचे प्रतिवादीने लिलावात भाग घेऊन त्यांनी बोलीत लावलेली रक्कम ₹11,000 प्रति महिना स्वीकृत करण्यात आल्याचे कथन केले आहे। यापुढे त्यांनी आपल्या साक्षीत प्रतिवादीस शर्ती व अटीनुसार दिनांक 1/4/2009 ते दिनांक 31/3/2010 पर्यंतचा ठेका देण्यात आल्याचे कथन केले आहे। त्यांच्या कथनाच्या पुष्ट्यर्थ वादींनी निशाणी क्रमांक 25 अन्वये करारनामा व निशाणी क्रमांक 26 अन्वये कार्यादेश अभिलेखावर दाखल केलेला आहे। निशाणी क्रमांक 25 वरील करारनाम्याचे अवलोकन केले असता त्यात N12 हडको येथे डॉ. सलीम अली सरोवर उद्यान शुल्क व वाहनतळ शुल्क वसुली जाहीर लिलाव पद्धतीने दरमहा रक्कम 11,000 ने प्रतिवादीने भाड्याने घेतल्याबाबत नमूद असल्याचे दिसून येत आहे। सदरहू करारनाम्यात अटी व शर्ती नमूद केलेल्या असून त्यातील अट क्रमांक 4 अन्वये प्रत्येक महिन्याचे शुल्क सुरुवातीच्या 6 महिन्यासाठी रक्कम 11,000 आगाऊ रोख रूपात भरावी लागेल असे नमूद असल्याचे दिसून येत आहे।
दिनांक 13/4/2019चे निशाणी क्रमांक 26 वरील कार्यादेश प्रतिवादीस दिल्याचे दिसून येत आहे. परिच्छेद वादींतर्फे साक्षीदार क्रमांक 1 वसंत याने निशाणी क्रमांक 21 वरील आपल्या साक्षीत प्रतिवादीने प्रवेश शुल्क व वाहनतळ शुल्क यांची वसुली करून देखील वादींना मान्य केलेल्या रकमेचा भरणा केलेला नसल्याने वादींनी दिनांक 13/4/2009, दिनांक 9/4/2010, दिनांक 14/4/2010, दिनांक 25/1/2010 व दिनांक 22/4/2010 रोजी रक्कम भरणा करण्याबाबत नोटीस पाठवल्याचे, परंतु प्रतिवादीने त्यांना देय असलेली रक्कम रुपये 30,000चा भरणा केलेला नसल्याचे कथन केलेले आहे. निशाणी क्रमांक 27 वरील दिनांक 4/9/2019चे पत्र मालमत्ता अधिकारी महानगरपालिका यांनी प्रतिवादीस थकबाकीचा भरणा करण्याबाबत पाठवल्याचे दिसून येते. त्यात रुपये 30,000 थकबाकी असल्याबाबत नमूद असल्याचे दिसून येते. निशाणी क्रमांक 28 वरील दिनांक 14/1/2010चे पत्र मालमत्ता अधिकारी महानगरपालिका यांनी प्रतिवादीस डॉक्टर सलीम अली सरोवर उद्यान प्रवेश शुल्क व वाहनतळ शुल्क वसुलीबाबत पाठवल्याचे दिसून येत आहे. स्टॉप.